खबर छत्रपति संभाजी नगर से है, जहां शहर में जारी गैस की किल्लत को लेकर अब राजनीति गर्मा गई है। वंचित बहुजन अखाड़ी ने इस समस्या के खिलाफ आक्रामक रुख अपनाते हुए जिलाधिकारी कार्यालय के सामने एक अनोखा विरोध प्रदर्शन किया। कार्यकर्ताओं ने कार्यालय के बाहर ही चूल्हे जलाए और उन पर पिठला भाकरी बनाकर सरकार के प्रति अपना रोष व्यक्त किया। संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। एक मिनिट काय सांगशाल? राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलंय, काय कारण आहे, काय नाही? आज जे राज्यव्यापी आंदोलन या महाराष्ट्रावर मध्ये वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात हे चालू आहे। याचं कारण की पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही तर पुऱ्या देशामध्ये जे गॅस तुटवडा होतोय आणि आज वसतिगृहामध्ये बघा विद्यार्थी आज बाहेरून आलेले आहेत, हॉटेल्स बंद आहेत, घरामध्ये गॅस नाही आहे आणि गॅसच्या ठिकाणी पुरे सगळीकडे लाईन लागलेली आहे। आणि हे जे गॅसचा तुटवडा पडतोय, हा गॅसच्या तुटवड्यामुळे जे आज चूल बंद होते, लोकांचे धंदे बंद झालेत, लोकांचं अन्न पाणी बंद झालंय। म्हणून आज वंचित बहुजन आघाडी या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाखाली पुरे महाराष्ट्रभर या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय। आमची मागणी ह्याच जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची मागणी हीच आहे की जिल्हा अधिकाऱ्याचं काम आहे की शहरामध्ये गॅस टंचाई ही होत आहे, त्या गॅस टंचाईचा त्यांना पुरवठा योग्य पद्धतीने केला पाहिजे। आज शहरामध्ये अनेक विद्यार्थी बाहेरून हॉस्टेलचे आलेले आहेत, हॉटेल्स बंद आहेत आणि लोकांच्या घरात सुद्धा गॅस मिळत नाही आहे जी आणि गॅस बंद केल्यानंतर त्याच्यानंतर ती गॅसची महागाई आणि ती गॅसची अडचण होते, तुटवडा होतोय। या गॅसमुळे जी गृहउपयोगी आज प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक घरातला माणसाचा जीवन त्या गॅसवर अवलंबून आहे आणि आज ते पुऱ्या महाराष्ट्रामध्ये बंद आहे। म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाचा आणि या जिल्हाधिकाऱ्याच्या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय। यानंतर सतीश गायकर, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष।